कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे कोकणचे दीपस्तंभ, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे दैवत, ज्ञान कर्मयोगी शिक्षण महर्षी डॉक्टर रामचंद्र शिरोडकर। विशेष मार्गदर्शन माननीय कुमार कदम, वरिष्ठ पत्रकार, मुंबई। कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ज्ञान कर्मयोगी डॉक्टर रामचंद्र तथा रा का शिरोडकर विशेष चरित्र डॉक्युमेंटरी। निर्मिती सहाय्य माननीय उल्हास फाटक, सामाजिक कार्यकर्ते, मिठबाव, मुंबई। श्री रमेश शिवराम गावकर, मालवण, अमेरिका, माजी विद्यार्थी, शिरोडकर हायस्कूल, भारताचे मायक्रो प्रोफेसर पंडित। श्री सुरेश अंकुश डांबरे, युवराज प्लास्टिक्स, स्वप्नाली क्रिएशन्स, मुंबई। संयोजक विजय शेट्टी, कणकवली। संयोजन राजा दळवी, कोकण नाव। विशेष आभार श्री नरेंद्र राजाराम हडकर, श्री जितेंद्र लोके, श्री संतोष दयाळ गावकर, बॅरिस्टर शरद पालव यांना अर्पण। शिरोडकर संस्थेच्या समस्त माजी विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या सर्व धर्म समभाव समितीचे माजी अध्यक्ष बॅरिस्टर शरद पालव यांना ज्ञान कर्मयोगी डॉक्टर रामचंद्र शिरोडकर ही डॉक्युमेंटरी आदरपूर्वक अर्पण। बॅरिस्टर शरद पालव यांना निरामय दीर्घायुष्याकरिता शुभेच्छा। कोकणचे दीपस्तंभ, कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड, कणकवली। व्यक्ती नव्हे संस्था अशी ज्यांची इतिहासाने नोंद घेतली आहे ते महापुरुष म्हणजेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे दैवत, ज्ञान कर्मयोगी शिक्षण महर्षी डॉक्टर रामचंद्र शिरोडकर। डॉक्टर रामचंद्र काशीनाथ तथा रा का शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परळ भागातील कष्टकरी गरीब गिरणी कामगारांच्या बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने स्थापन झालेली क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था परेल। डॉक्टर शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज तागायत उभ्या राहिलेल्या या संस्थांवर एक दृष्टिक्षेप जरी टाकला तरी डॉक्टर शिरोडकर यांच्या कार्याचं भव्य दिव्यपण उभं राहावं। KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल 1936, KMS नाईट हायस्कूल परेल 1940, KMS अध्यापक विद्यालय परेल 1941, KMS नाईट ज्युनियर कॉलेज परेल 1944, श्री रामेश्वर हायस्कूल मिठबाव 1945, KMS अध्यापक विद्यालय मिठबाव 1949, KMS शिशु विकास मंदिर परेल 1955, KMS परेल प्रायमरी स्कूल 1956, KMS डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब परेल 1970, ज्युनियर कॉलेज मिठबाव 1978, KMS ज्युनियर कॉलेज परेल 1978, KMS डॉक्टर शिरोडकर स्पेशल स्कूल परेल 1986, KMS व्होकेशनल ज्युनियर कॉलेज परेल 1988, KMS विजयाताई गावकर प्रायमरी स्कूल 2007, KMS इंग्लिश मीडियम स्कूल परेल 2007, HD गावकर विद्यासंकुल बोरिवली 2013, डॉक्टर शिरोडकर कौशल्य विकास केंद्र शिरोडा 2015, KMS नाट्य प्रकल्प राजापूर। प्रेक्षक हो, ही यादी नाही, ही आहे इतिहासाची जंत्री। क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचे बीज 6 जून 1939 रोजी डॉक्टर रा का शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली रोवलं गेलं। डॉक्टर रा का शिरोडकर यांच्या पश्चात त्यांच्या विचारांनी भारलेल्या कार्यकर्त्यांनी हा वारसा पुढे नेला आणि आज त्याचा आसमंताला भिडणारा डौलदार वटवृक्ष झाला आहे। 1942च्या महात्मा गांधींच्या चळवळीत भाग घेतल्याने 6 महिन्यांचा कारावास भोगणारे स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर रा का तथा रामचंद्र शिरोडकर। मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण सभापती राहिलेले डॉक्टर शिरोडकर 1947 साली परेल विभागातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार राहिलेले डॉक्टर रा का शिरोडकर। थोडं आयुष्य आणखी लाभतं तर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री झाले असते असे डॉक्टर शिरोडकर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे भूषण। डॉक्टर रा का शिरोडकर तथा रामचंद्र काशीनाथ शिरोडकर यांचा जन्म तत्कालीन रत्नागिरी तर आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या गावी एका गरीब कुटुंबात 1890 साली झाला। शिरोडा हे स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील मिठाच्या सत्याग्रहामुळे अखिल भारताच्या नकाशावर आलेलं गाव। लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचं निधन झाल्याने मोठ्या भावाकरवी पालन पोषण आणि शिक्षणास मदत घेऊन सावंतवाडीच्या RPD हायस्कूलमध्ये ते शिक्षण घेत होते। दुर्दैवानं पालन पोषण करणाऱ्या त्यांच्या या मोठ्या भावाचंही निधन झाल्याने रा का शिरोडकर यांना मुंबई गाठावी लागली।
मुंबईत लहान सहान नोकरी आणि शिक्षण यात मेळ बसवून मॅट्रिकची त्यांनी परीक्षा दिली. मॅट्रिकच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने त्यांना बडोद्याच्या कॉलेजची धामणस्कर शिष्यवृत्ती मिळाली. रा. का. शिरोडकर यांच्या हुशारीची पारख करून भारतातले पहिले रँगलर रघुनाथ परांजपे यांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश दिला. तेथे इंटर सायन्सची परीक्षा वरच्या वर्गात उत्तीर्ण झाल्यावर ते मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमध्ये BScच्या वर्गात दाखल झाले. 1918 साली कठोर परिश्रमाच्या जोरावर मुंबई विश्वविद्यापीठातून रा. का. BScची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्रेक्षकहो, शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाजातील डॉक्टर रामचंद्र काशीनाथ शिरोडकर हे पहिले पदवीधर होते बरं का. थोर समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचे अनुयायी नारायण मल्हार जोशी यांनी समाजसेवा आणि राजकीय प्रबोधनाच्या उद्देशाने पुण्यात सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. 1918च्या दरम्यान रा. का. यांनी या सोशल सर्व्हिस लीगच्या परेल विभागात काम केलं. त्यानंतर रा. का. यांनी पुण्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये काही काळ मुख्याध्यापक म्हणून काम केलं. परंतु पुण्यात मन न रमल्याने ते पुन्हा मुंबईत आले. परेल ही त्यांनी आपली कर्मभूमी निवडली. 1920च्या दरम्यान मुंबईत प्लेगची साथ पसरली. काखेत गाठ आली की काही तासात माणूस खल्लास. पटापट माणसं मरत होती. या भयंकर साथीत रा. का. यांनी एक स्वयंसेवक पथक उभारून कामगार वस्तीत मोठं मदतकार्य उभारलं. तेव्हापासून समाजसेवक शिरोडकर म्हणून रा. का. ओळखले जाऊ लागले. 1920 मध्ये रा. का. यांनी श्री शिवाजी नावाचं वर्तमानपत्र काढलं. या वृत्तपत्राद्वारे तत्कालीन बालविवाहाची कुप्रथा, उधळपट्टी, दारूबाजी, जुगारबाजी या समाजातील अनिष्ट प्रवृत्ती विरोधात त्यांनी आपली लेखणी चालविली. या दरम्यान रा. का. यांनी मुंबई सचिवालय तसंच एका नाईट स्कूलमध्ये सुद्धा काम केलं होतं. 1928-29 दरम्यान त्यांचा कोल्हापूर संस्थानचे त्यावेळचे दिवाण अण्णासाहेब लठ्ठे यांच्या माध्यमातून छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी परिचय झाला. या परिचयातून रा. का. यांची कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. शिरोडकर प्रोफेसर म्हणून आपल्या विषयात तज्ज्ञ तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक कसलेले कार्यकर्ते होते. त्याचवेळी त्यांनी कोल्हापूरच्या व्हिक्टोरिया मराठा वसतिगृहाचे रेक्टर म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी मुंबई प्रांतात महाराष्ट्र, गुजरात, सिंध आणि कर्नाटकचा काही भाग यांचा समावेश होता. त्या सर्व भागांसाठी मुंबई हेच एक विद्यापीठ होतं. कराची, बडोदे, मुंबई, पुणे, सांगली आणि धारवाड या ठिकाणीच फक्त कॉलेज होती. आता सारखी तालुकानिहाय कॉलेजेस नसल्याने सांगली, सातारा, सिंधुदुर्गसह रत्नागिरी, बेळगाव या जिल्ह्यातीलही विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापुरातील या राजाराम कॉलेजमध्येच येत. या राजाराम कॉलेजमध्ये इंटर सायन्सचा वर्ग 1927 पासून सुरू झाला. त्याचं सर्व श्रेय रा. का. शिरोडकर यांचंच होतं. 1930 साली जत संस्थानाच्या महाराजांनी शिरोडकर यांना उच्च शिक्षणासाठी विलायतेला पाठवलं. इंग्लंडमधील लीड्स विश्वविद्यालयात PhDच्या अभ्यासासाठी त्यांचं नाव दाखल झालं. जत संस्थानाच्या महाराजांनी 2000 रुपयांची मदत केली. त्याचबरोबर रा. का. यांना 2 वर्षांची अर्धपगारी रजा मंजूर केली. हे जेव्हा रा. का. यांच्या हितचिंतकांना आणि समाज बांधवांना समजलं तेव्हा त्यांनीही वर्गणी काढून परदेशी दौऱ्यासाठी थैली अर्पण केली. रा. का. शिरोडकर यांनी या सर्व मदतीचं सोनं केलं. अत्यंत चिकाटीने कठोर परिश्रम करून 2 वर्षात PhD पदवी उच्च श्रेणीत संपादन करून डॉक्टर रामचंद्र काशीनाथ शिरोडकर हे 1932 मध्ये मायदेशी परतले. मायदेशी परतल्यानंतर डॉक्टर रामचंद्र काशीनाथ शिरोडकर यांनी पुन्हा आपल्या छत्रपती राजाराम कॉलेज कोल्हापुरातील आपली सेवा पुढे चालू ठेवली. आता सर्वजण त्यांना मानाने डॉक्टर असंच संबोधू लागले. डॉक्टरांना शैक्षणिक कार्यासोबत परेल परिसरातील गिरण गावातील बहुजन समाजासाठी आणि कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शाश्वत शैक्षणिक कार्य करायचं होतं. त्यामुळे त्यांनी कार्यरत असलेल्या राजाराम कॉलेजला रामराम ठोकला आणि ते आपल्या कर्मभूमीत म्हणजेच मुंबईत परतले. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठीच्या कार्याचं भव्य स्वप्न उरी बाळगूनच ते मुंबईत पुन्हा आले. 1930 मध्ये मुंबईच्या झेवियर कॉलेजमध्ये पदार्थ विज्ञानाचे प्रोफेसर म्हणून ते रुजू झाले.
याच काळात त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री राहिलेले, महाराष्ट्राचे काही काळ प्रभारी मुख्यमंत्रीही राहिलेले, दापोली कृषी विद्यापीठाचे शिल्पकार, कोकण नेते बाळासाहेब तथा P.K. सावंत यांच्या सहाय्याने एक हायस्कूल डॉक्टर शिरोडकरांनी चालवायला घेतलं. गिरगाव येथील ठाकूरद्वारचं बॉम्बे एज्युकेशन लीगचं ते हायस्कूल होतं. प्रेक्षक हो, इंटरनेट आणि AIच्या आताच्या जमान्यात संपर्काचं त्या काळातलं काठिण्य सांगूनही कळणार नाही कदाचित. 1930-35चा तो काळ. त्या काळी साधा फोन सोडाच, पण साधं पत्र पाठवणं, वेळेवर ते मिळणं हीच मोठी कठीण गोष्ट होती. प्रेक्षक हो, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या त्यापैकी अनेक संस्था उभारणीचे सुतोवाच गावकऱ्यांनी कुठे केलं असेल ठाऊक आहे? अहो, एखाद्या अंत्यसंस्काराच्या वेळी किंवा श्रद्धांजलीच्या सभेच्या निमित्तानं गावकरी एकत्र येत. तिथं हा प्रस्ताव कुणीतरी मांडे, मग गावकरी कामाला लागत. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेच्या बाबतीतही असंच घडलं. 11 ऑगस्ट 1935 रोजी त्यावेळचे नामवंत पुढारी शिवराम विठोबा तथा नानासाहेब गावकर यांच्या शोकसभेला क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने आयोजलेल्या श्रद्धांजली सभेत अनेकांनी म्हणणं मांडलं की स्वर्गीय नानासाहेब यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधवांची एक संस्था असावी. या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी डॉक्टर रा.का. शिरोडकर यांच्यासारखं नेतृत्व या सभेत मिळालं. या दुग्ध शर्करा योगामुळे त्याच सभेत कमिटी स्थापन करण्यात आली. 7 ऑक्टोबर 1935 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर दुसरी सभा घेण्यात आली आणि या सभेत नवोदित क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रा.का. शिरोडकर यांची एकमतानं निवड करण्यात आली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या स्थापनेनंतर डॉक्टर शिरोडकर हे गिरगाव सोडून परळमध्येच स्थायिक झाले. परळ मार्केट समोरील एका इमारतीत जागा भाड्याने घेऊन त्यांनी विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं. शाळेसाठी मुंबई महानगरपालिकेकडून जागा विकत घेणं, त्या जागेवर शाळा इमारत उभी करणं हे काम सोपं नव्हतं. डॉक्टरांनी यासाठी देणग्यांतून निधी उभारला. डॉक्टरांची जिगर अशी मोठी की पुरेसा निधी गोळा झालेला नसतानाही 3 ऑक्टोबर 1938 रोजी त्यावेळचे मुंबई सरकारचे फडणीस अण्णासाहेब लठ्ठे यांच्या हस्ते इमारतीची कोनशिला बसविली. खरं पाहता निधी गोळा करणारी आणि निधी देणारी दोन्ही माणसंही सामान्यच होती. अनेक विद्यार्थ्यांनी दिवाळी भेट म्हणून रोख रक्कम दिली. अनेक कामगार समाज बांधव यांनी आपला अर्ध्या महिन्याचा तर काहींनी आपला 1 महिन्याचा पगार दिला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाने काढलेले बिनव्याजी कर्ज रोखे कित्येकांनी घेऊन संस्थेला मदत केली. या सर्वांच्या योगदानातून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परेल हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी सज्ज झालं. कैलासवासी अंबाजी चव्हाण, कैलासवासी बाळकृष्ण मांजरेकर, कैलासवासी यशवंत सदाशिव लोके, कैलासवासी जानकी सदाशिव फाटक यांसारखी कैक मंडळी डॉक्टरांची चाहती होती. त्यांचंही या कामी योगदान लाभलं. कैलासवासी मलिक, कैलासवासी बाबासाहेब विरकर, भाऊसाहेब राऊत यांसारख्या बांधकाम क्षेत्रातील मंडळींनी फायद्याचं गणित न घालता पुढील पिढ्यांचं भवितव्य ओळखून हे काम उभारलं. शाळा इमारतीचा पहिला मजला 6 जून 1939 रोजी पूर्ण झाला. 3 दिवसांनी म्हणजे 9 जूनला शाळा सुरू होणार होती. मात्र तत्पूर्वी डॉक्टर शिरोडकर परेल लालबागच्या गिरणी कामगार वस्तीमध्ये अगदी घराघरात फिरले. मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व त्या कामगारांना पटवून दिलं. परिणामी मुलांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला. 9 जून 1939 रोजी डॉक्टरांच्या स्वप्नातील आदर्श शाळा सुरू झाली. डॉक्टर शिरोडकर आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परळ हायस्कूल हे इतके एकरूप झाले होते की डॉक्टरांची शाळा म्हणजे डॉक्टर शिरोडकरांची शाळा या नावानेच सुरुवातीपासून या हायस्कूलला ओळखलं जाऊ लागलं. अत्यंत गुणवान असल्याने श्री शेट्टे नावाच्या एका सारस्वत समाजातील शिक्षकाची नियुक्ती संस्थेत केल्याबद्दल कार्यकारिणीतील काही जणांनी प्रश्नचिन्ह उभं केलं. तेव्हा डॉक्टर शिरोडकर गरजले. शाळा काढली आहे ती आपल्या समाजातील बेकारी नष्ट करण्यासाठी नाही, तर समाजातील मुलांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून. त्यासाठी मिळेल तिथून मिळेल त्या समाजाचे शिक्षक आणून त्यांची नियुक्ती केली जाईल. डॉक्टर शिरोडकर यांची दृष्टी अशी व्यापक होती. डॉक्टरांचे परम मित्र काँग्रेस नेते स.का. पाटील यांच्या आग्रहावरून डॉक्टर राजकारणात आले. राजकारण ही बहुजन समाजाच्या उद्धाराची गुरुकिल्ली आहे असं स्वतः डॉक्टर मानत.
1939 साली मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर निवडून आले. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्ष बनले. या काळात उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकही प्रशिक्षित असावेत यावर डॉक्टरांनी भर दिला. त्यातून डॉक्टरांनी 1941 साली क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचं अध्यापक विद्यालय अर्थात ट्रेनिंग कॉलेज सुरू केलं. ज्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं अशांसाठी 1940 मध्ये रात्रशाळा सुरू केली. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि ग्रामीण विकासाचं केंद्र म्हणून तत्कालीन रत्नागिरी आणि आजच्या सिंधुदुर्ग येथील मिढबाव या ठिकाणी माध्यमिक शाळा डॉक्टरांनी सुरू केली. 1947 साली परेल विभागातून आमदार म्हणून डॉक्टर शिरोडकर निवडून आले तेव्हा शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणात ते म्हणाले होते, मी आमदार आहे म्हणून विधिमंडळात जात आहे, तेव्हा मी तुम्हास शिकवणार नाही असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. मी तुमचे तास नेहमीप्रमाणेच घेणार आहे. डॉक्टर शिरोडकर शिक्षण कार्याशी इतके एकरूप झाले होते. डॉक्टर शिरोडकर यांनी आपल्या कार्याचा वारसा एच.डी. गावकर यांच्याकडे देण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी एच.डी. गावकर यांना इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी त्यांनी पाठवलं होतं. असाध्य आजारपणामुळे आपल्या जीवनाचं लवकरच निर्माल्य होणार आहे हे जाणून एच.डी. गावकर यांना डॉक्टरांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडे संस्थेच्या कारभाराचा कार्यभार सुपूर्द केला. हरी धर्माजी तथा एच.डी. गावकर यांनीही मग डॉक्टर रा.का. शिरोडकर यांचा वारसा पुढे चालवीत क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार घडविला. ते शिक्षण महर्षी या पदाला पोहोचले. डॉक्टर शिरोडकरांची निवड एच.डी. यांनी अचूक ठरविली. 18 डिसेंबर 1948 रोजी डॉक्टर रा.का. शिरोडकर यांची प्राणज्योत मावळली. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण नशिबाला बदलवणारा एखादाच असतो. डॉक्टर रामचंद्र काशीनाथ तथा रा.का. शिरोडकर हे शिक्षणाद्वारे बहुजन समाजाचं नशीब बदलविणारे एकमेवा द्वितीय होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे दैवत ज्ञानकर्मयोगी शिक्षण महर्षी कोकणचे दीपस्तंभ असलेल्या डॉक्टर रामचंद्र काशीनाथ तथा रा.का. शिरोडकर यांना विनम्र आदरांजली.